तुम्हाला माहिती आहे का मंडळी, मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी वरई तांदूळ, पाव वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, हिरवी मिरची, 1 पळी तेल, चवीप्रमाणे मीठ घालून अशा प्रकारे छान बारीक दळून 10 मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात. तर आज आपण ऑडी इकोबेक पेपर वापरून उपवासाचा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा करणार आहोत. बॅटर भिजल्यानंतर 1 चमचा इनो, थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून 20 मिनिटे ढोकळा मध्यम आचेवरती वाफवून घेऊयात. ढोकळ्यावरती थोडीशी मी लाल मिरची पावडर भुरभुरून घेतली आहे. चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे, साखर, हिरवी मिरची, मीठ, जिरे, 1 चमचा दही, गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून झाल्यानंतर कडकडीत तेलामध्ये थोडेसे जिरे घालून चटणी देखील तयार करून घेतली. वाफून पूर्णपणे थंड झाल्यानंतर ढोकळा कट करून घेऊयात. ऑडी इकोबेक पेपर वापरल्यामुळे ढोकळा अजिबात खाली चिकटत देखील नाही. तेलामध्ये जिऱ्या आणि हिरवी मिरचीची फोडणी तयार करून ती ढोकळ्यावरती घालून घ्यावी. तर अशा प्रकारे उपवासाचा ढोकळा तयार.